सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते. आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यात हे कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. चला चला, फुलांचा राजा लचकला स्वागत आला. सगळी फुले सावध झाली. आपापल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल कपोऱ्या सुंदर फुलांचे एकटीत आगमन झाले. बागेतल्या टप्प्यावर गुलाबराजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान झाले बसले. मी आहे झेंडू. माझा रंग केशरी आणि पिवळा आहे. मी तोरणालाही वापरतात. देवालयासाठी झेंडूचे फूल वापरतात. नाच करू. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरपून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले. मित्रांनो, आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहावा. प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद. मी टाळ्या